स्टुडंट्स, तर आपण एक्सरसाइज 1.4 मध्ये क्वेश्चन 3 स्टडी करणार आहोत. क्वेश्चन 3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. तर या टाईपमध्ये सगळे क्वेश्चन जे आहेत तर dy/dx आपल्याला जो दिला आहे तो फाइंड आउट करायचा आहे. इथं x आणि y च्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्याच्यावरून dy/dx काढायचे. x आणि y पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत. x and y are parametric functions in terms of parameter. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पॅरामीटर थीटा दिसतोय, त्याच्याप्रमाणे आपल्याला डिफरन्शिएट करायचं आणि dy/dx ची व्हॅल्यू काढायची. dy/dx आपल्याला दाखवायचे -y/x. आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये आपण dy/dx काढला इन टर्म्स ऑफ पॅरामीटर जो काय असेल त्याच्यानुसार आपण डिफरन्शिएशन घेतला. इथं dy/dx -y/x हाच दाखवायचा. तर त्यासाठी आपण ॲडजस्टमेंट करायची व्यवस्थित. इथं x इन टर्म्स ऑफ सेक अँड टॅन दिलेला आहे, y इन टर्म्स ऑफ सेक अँड टॅन दिलेला. डायरेक्ट डिफरन्शिएशन घेण्याऐवजी आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशन करू शकतो. आपल्याला सेक आणि टॅन मध्ये रिलेशन माहिती आहे 1 + tan स्क्वेअर. इथं आपल्याला रिलेशन माहिती आहे 1 + tan स्क्वेअर = sec स्क्वेअर. सो 1 + tan स्क्वेअर थीटा इज sec स्क्वेअर थीटा. म्हणून आपण काय घेऊ शकतो, sec स्क्वेअर थीटा - tan स्क्वेअर थीटा = 1. sec स्क्वेअर थीटा - tan स्क्वेअर थीटा = 1. हा फॉर्म इथं आपल्याला यूज करता येईल कारण इथं sec थीटा + tan थीटा आहे आणि फर्स्ट मध्ये sec थीटा - tan थीटा. आपण जर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट केलं की या दोघांचं प्रोडक्ट येईल तर रूट आपण एकत्र घेऊ शकतो. तर बघा, आपण जर x × y दोघांचा प्रोडक्ट घेतला तर काय a × sec थीटा - tan थीटा × a × sec थीटा + tan थीटा. a × a स्क्वेअर होल रूट ऑफ sec थीटा -tan थीटा -tan थीटा. दोन्ही रूट आपण कंबाईन करू शकतो. हा काय sec थीटा - tan थीटा × sec थीटा + tan थीटा. तर a - b a + b हा फॉर्म इथे दिसतोय. a² - b² आपण लिहू शकतो. तर बघा a² × sec स्क्वेअर थीटा - tan स्क्वेअर थीटा. आणि आपण या फॉर्म्युलानुसार sec स्क्वेअर थीटा - tan स्क्वेअर थीटा = 1 रिप्लेसमेंट करून देऊ शकतो. सो = 1. सो a² √1 = a². आपला सिम्प्लिफाईड फॉर्म काय मिळाला, x × y = a². आता आपण इथे डिफरन्शिएशन घेऊ शकतो. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं यू इन टू बी फॉर्म x as it is derivative of y dy/dx plus y as it is derivative of x is 1 is equal to constant derivative of a². Constant's derivative is 0. आपण dy/dx सेपरेट करूया. सो x dy/dx is equal to a positive y अरेंजला केला की -y. hence dy/dx is equal to -y/x, which is our required answer. dy/dx is equal to -y/x. अशा पद्धतीने आपण या पर्टिक्युलर एक्झाम्पल्समध्ये क्वेश्चन 3 मध्ये 8 एक्झाम्पल आहे जे सगळे महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत. इथं आपण व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. अगोदर इथं फॉर्म्युलेट करायचे. sec स्क्वेअर थीटा - tan स्क्वेअर थीटा हा फॉर्म इथे मिळेल आपल्याला. त्यानंतर त्याची व्हॅल्यू 1 रिप्लेस केली की आपल्याला रिझल्ट मिळेल dy/dx = -y/x. तर आपण याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल आहे. Second example, if x is equal to e sin 3t, y is equal to e cos 3t, then show that आपल्या इथं dy/dx is equal to -y log x upon x log y हा दाखवायचा. ओके, या रिझल्ट पर्यंत आपल्याला यायचं. त्यासाठी पुन्हा ॲडजस्टमेंट करायची जेणेकरून आपल्याला सिम्प्लिफिकेशन सोप्या पद्धतीने करता येईल. तर इथं x e sin 3t, y cos e3t दिलंय. तर आन्सर आपल्याला लॉग मध्ये पाहिजे ऑब्विसली. मग इथं आपल्याला लॉग घ्यावं लागेल कारण इथं आन्सर काय पाहिजे y log x upon x log y पाहिजे.
तर याच्यासाठी इथे आपण लॉग घेऊया. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स we get log x is equal to log of e raised to sin 3t and log y is equal to e raised to cos 3t. इथं आपण log घेऊया. इथं काय आहे, हा जो पॉवर आहे sin 3t समोर येईल log e आणि is equal to cos 3t log e. log e ची व्हॅल्यू 1 आहे, तर log x is equal to sin 3t आपल्याला मिळेल. log y is equal to cos 3t. ओके, नाव आपल्याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू t. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर t आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. व्हेरिएबल t आहे x. log x ला आपण डिफरन्शिएट केलंय, मला कोण x घेतला आणि मल्टिपल डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. सो dx by dt इज इक्वल टू sin 3t चा डेरिव्हेटिव्ह cos 3t. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t इज 3. सो dx by dt इज इक्वल टू हा x मल्टिप्लिकेंट होईल. इथं डिनॉमिनेटरला आहे, इथं न्यूमरेटरला आहे 3x cos 3t. पुन्हा log y चा डेरिव्हेटिव्ह 1 by y into डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to t dy by dt is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 3t minus sin 3t. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t 3. So dy by dt is equal to y multiplied with minus 3y sin 3t. Now dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. dy by dt minus 3y sin 3t. dx by dt is 3x cos 3t. तर 3 कॅन्सल होईल. आपला dy by dx काय पाहिजे, y log x. इथे y आहे, sin 3t ची व्हॅल्यू रिप्लेस करायची. sin 3t is log x. Call this as equation 1 and cos 3t is log y. Call this as 2. Now from equation 1 and 2, from equation 1 and 2, we get dy by dx is equal to minus of y sin 3t is log x. So y log x upon x log y, which is all required dy by dx. अशा प्रकारे आपल्याला इथे अगोदर लॉग अप्लाय करायचे, नंतर डिफरन्शिएट करायचे, dx by dt dy by dt सेपरेट करायचे आणि मग पॅरामेट्रिक फॉर्मचा थिअरम यूज करायचा आणि आपल्याला dy by dx मध्ये minus y log x upon x मिळालं. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. थर्ड एक्झाम्पल. If x is equal to t plus 1 upon t minus 1, y is equal to t minus 1 upon t plus 1, then show that y square plus dy by dx is equal to 0. तर इथं आपल्याला y square plus dy by dx is equal to 0 हे प्रूव्ह करायचं. त्यासाठी x आणि y जो दिला आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर आन्सर सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला मिळणार नाही. इथे जर आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर x आणि y च्या व्हॅल्यूज बघा, t+1 by t-1, t-1 by t+1. जर आपण दोघांचा मल्टिप्लिकेंट घेतला तर आपल्याला t+1 t+1 कॅन्सल करता येईल आणि xy is equal to 1 आपल्याला मिळेल आणि आपल्याला dy by dx सोप्या पद्धतीने काढता येईल. आपण इथं प्रोडक्ट घेणार आहोत x into y is equal to t+1 upon t-1 into t-1 upon t+1, where t+1 cancels, t-1 cancels.
सो x इंटू वाय इज इक्वल टू 1. आता याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. सो डिफरन्शिएटिंग with respect to x. So x as it is, derivative of y is dy by dx plus y derivative of x is 1 is equal to derivative of 1 is 0. आता आपल्याला आन्सर काय मिळाला x dy by dx plus y is equal to 0. याच्यामध्ये आपल्याला dy by dx चा कोएफिशिएंट x नकोय, म्हणजे ऑब्वियसली तर x आपल्याला घालवायचं. x घालवण्यासाठी x ची व्हॅल्यू इथे रिप्लेस करावी लागेल. तर x ची व्हॅल्यू आपल्याला इथून घेता येईल. That implies x is equal to 1 by y. आता ही x ची व्हॅल्यू रिप्लेस केली तर आपल्याला बघा 1 by y dy by dx plus y is equal to 0 मिळेल. y आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया किंवा मल्टिप्लाय थ्रू बाय y केलं तर dy by dx plus y into y square is equal to 0 into y 0. चलिए मल्टिप्लाय थ्रू बाय y. रोड आपण y ने मल्टिप्लाय केला तर इथे y कॅन्सल झाला, which is our required form. So y square plus dy by dx is equal to 0. अगदी सोपं एक्झाम्पल आहे, पण इथे अगोदर प्रोडक्ट घेऊन याचे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्यायचे. हा जो कॅन्सलेशन झाला तो कोण आला त्याप्रमाणे x ची व्हॅल्यू काढून घ्यायची 1/y, त्यानंतर डिफरन्शिएट करायचे. इथे x ची व्हॅल्यू रिप्लेस केली की आपल्याला रिझल्ट मिळेल y² plus dy by dx is equal to 0. सो थर्ड एक्झाम्पल. आता आपण फोर्थ एक्झाम्पल घेऊ. फोर्थ एक्झाम्पल आहे if x is equal to a cos cube t, y is equal to a sin cube t, then show that dy by dx is equal to minus of y by x raised to 1 by 3. आपला dy by dx show that दिलेला आहे minus of y by x raised to 1 by 3. तर इथं आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. x and y are parametric functions with respect to parameter t. So differentiating x and y with respect to t. Differentiating with respect to t, we get dx by dt is equal to 3. A is a multiple constant as it is. Cos cube t चा डेरिव्हेटिव्ह x raised to n ने सोडवायचा आहे. 3 cos square t into derivative of cos minus sin t. So this is minus 3a cos square t sin t, and since y is equal to a sin cube t, so dy by dt is equal to dy by dt काय मिळेल पुन्हा 3a sin square t derivative of sin cos, the x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into x raised to n minus 1 याच्याने आपण सोडवलंय. 3 into sin t raised to 3 minus 1 that is sin t raised to 2 म्हणजे sin square t था. तर we have now dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. dy by dt ची व्हॅल्यू 3a sin square t cos t. dx by dt ची व्हॅल्यू minus 3a cos square t sin. याच्यामध्ये आपण 1 times cos कॅन्सल करू शकतो आणि 1 times sin. 3a कॅन्सल्स. मग आता इथे काय मिळेल dy by dx is equal to minus sin आपण कॉमन घेऊया minus of sin t upon cos t. पण आपल्याला हा रिझल्ट नकोय. रिझल्ट आहे y आणि x मध्ये, तर sin आणि cos इन टर्म्स ऑफ x y लिहिता येईल गिवन वरून. ओके, तर लिहूया गिवन x is equal to a cos cube t. x काय आहे a cos cube t. तर cos ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे cos t ची, तर x by a is equal to काय मिळेल cos cube t. हा cos t ची व्हॅल्यू काढायची, त्यासाठी क्यूब घालवायचा आहे. क्यूब घालण्यासाठी दोन्हीकडे आपण क्यूब रूट घेतला पाहिजे. सो x by a raised to 1 by
पॉवर 1/3. इथं 3 × 1/3 म्हणजे पॉवर 1 येईल म्हणजे इज इक्वल टू cos t मिळेल. अँड y इज a sin cube t. अगेन y by a is equal to sin cube t. पुन्हा y by a raised to 1/3 is equal to sin t. taking cube root on both sides. इथे आपण sin cos च्या व्हॅल्यू रिप्लेस केला तर dy by dx आपल्याला मिळेल मायनस ऑफ sin t is y by a raised to 1/3 and cos t is x by a raised to 1/3. पॉवर सेम आहे तर आपण एकत्र ब्रॅकेट घेऊ शकतो y by a upon x by a whole bracket raised to 1/3. So common denominator cancels. Hence we get the result dy by dx is equal to minus of y by x raised to 1/3. So required result. Okay. तर याच्यामध्ये आपण सिंपल डेरिव्हेटिव्ह घेतला त्यानंतर sin cos याची व्हॅल्यू आपण रिप्लेस करायची गिवन वरून x आहे a cos cube t x by a cos cube t. त्यानंतर क्यूब रूट घेतला की cos t ची व्हॅल्यू आली त्याचप्रमाणे sin t ची व्हॅल्यू क्यूब रूट घेऊन आपण y by a raised to 1/3. मग dy by dx चा रिक्वायर्ड फॉर्म मिळतो मायनस ऑफ y by x raised to 1/3. आता आपला फोर्थ एक्झाम्पल. तर आपण आता फिफ्थ एक्झाम्पल कडे जाऊया. फिफ्थ एक्झाम्पल आहे if x is equal to x is 4 cos raised to 4 of t plus 3 y is equal to 3 into sin raised to 4 of t plus 3. Show that dy by dx is equal to dy by dx आपल्याला इथे विचारलंय फाइंड आउट करायचे मायनस ऑफ 3y अपॉन 2x. हा आपल्याला शो दॅट असं दिलंय dy by dx इज मायनस ऑफ अंडर रूट 3y अपॉन 2x. तर इथं बघा इथं आपल्याला आन्सर साइन कॉस मध्ये नाहीये पुन्हा एक्स वाय मध्ये आन्सर पाहिजे. जर साइन कॉस सेक टॅन अशा पद्धतीने एक्स वाय असेल तर आपण अगोदर फॉर्म्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला साइन आणि कॉस मध्ये फॉर्म्युला माहिती आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याचा इथे आपल्याला वापर करता येईल कारण थीटा सेम आहे t प्लस 3 दोन्हीकडे थीटा प्लस सेम दिसतोय. आपण sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला यूज करायचा. त्यासाठी इथे बघा x/4 इज इक्वल टू cos रेज टू 4 t प्लस 3 y/3 इज इक्वल टू sin रेज टू 4 t प्लस 3. आपल्याला cos स्क्वेअर आणि sin स्क्वेअर पाहिजे तर x स्क्वेअर लावायचं आहे तर इथे काय करावं लागेल स्क्वेअर रूट x/4 इज इक्वल टू cos स्क्वेअर t plus 3 and under root y/3 is equal to sin square t plus 3. Now sin square theta plus cos square theta हा फॉर्म्युला पाहिजे तर दोघांची काय घ्यावं लागेल ॲडिशन घ्यावं लागेल. So adding these two equations, so under root x/4 plus under root y/3 is equal to cos square t plus 3 plus sin square t plus 3. Now we know that sin square theta plus cos square theta is equal to 1. दोघांची ॲडिशन किती येईल 1 येईल. तर इथे आपण काय घेऊ शकतो हा रूट 4 बाहेर घेतला की रूट x/2 मिळेल. हा रूट y/3 is equal to 1. रूट 3 घेऊ. तर बघा आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मिळाले. आता आपण डिफरन्शिएशन घेऊ. तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इथे आपण 1/2 बाजूला ठेवला. रूट x चा डेरिव्हेटिव्ह
plus 1 by root 3 as it is. Derivative of root y 1 by 2 root y into dy by dx is equal to 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. तर आपण इथं dy by dx सेपरेट करायचे. तर बघा इथं आपण थोडंसं करेक्शन असेल. इथं 4 च्या ऐवजी आपल्याला 2 घेता येईल. 4 च्या ऐवजी बघा जो क्वेश्चन आहे तिथं आपण 2 घेतला पाहिजे. इथं 4 च्या ऐवजी 2 कारण जो आन्सर आहे तिथे आपण जर इथं 2 घेतला तरच आपण रिक्वायर्ड फॉर्म पर्यंत जाऊ शकतो. अंडर रूट ऑफ 3y अपॉन 2x आपल्याला पाहिजे. इथं आपल्याला 2 घ्यावं लागतं. ओके म्हणजे हा रूट 2 येईल. इथे रूट 3 आणि रूट 2. आता आपल्याला इथे ॲडजस्टमेंट शक्य होईल. तर बघा हा जो पॉझिटिव्ह फॅक्टर आहे तो RHS ला गेला की निगेटिव्ह होईल. तर इथं 1 अपॉन 2 टाइम्स रूट 3y dy by dx is equal to minus of 1 upon 2 root 2x. ओके तर हा डिनॉमिनेटर RHS ला आला की न्यूमरेटर मध्ये. तर dy by dx सेपरेट करता येईल. सो dy by dx is equal to minus of 2 root 3y upon 2 root 2x. तर 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला हा रूट y आणि रूट x आहे. ओके सो रूट y आणि हा रूट x. सो dy by dx is equal to minus of होल रूट कारण सगळ्या क्वांटिटीज रूट मध्ये आहेत. कॉमन रूट आपण घेऊ शकतो 3y upon 2x which is our required dy by dx is 2. Okay, this is our 5th example. Now we are going to solve 6th example. 6th example is if x is equal to log of 1 plus t square y is equal to t minus tan inverse t. Show that dy by dx is equal to dy by dx आपल्याला दाखवायचे अंडर रूट ऑफ e raised to x minus 1 upon 2 आपल्याला फाइंड आउट करायचं. तर x and y are parametric functions with parameter t. Okay, इथे parameter t आहे. So differentiating with respect to t. तर आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. Differentiating with respect to t. dx by dt is equal to log of 1 plus t square derivative 1 upon 1 plus t square. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. तो इथे आपण यूज केला. पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus t square 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 t square चा डेरिव्हेटिव्ह 2t. So dx by dt is 2t upon 1 plus t square and dy by dt t चा डेरिव्हेटिव्ह 1 tan inverse t चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus t square. इथे आणखी सिम्प्लिफिकेशन शक्य आहे. आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया 1 plus t square minus 1 upon 1 plus t square. 1 cancels is equal to t square upon 1 plus t square. Now dy by dx is equal to we have now dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. dy by dt is t square upon 1 plus t square divided by dx by dt is 2t upon 1 plus t square. 1 plus t square cancels. t square upon 2t same denominator आहे तो कॅन्सल झाला. इथे 1 times t आपण कॅन्सल करू शकतो. आन्सर मिळेल t by t. ओके dy by dx आपल्याला मिळाला t by 2. पण आपल्याला आन्सर अंडर रूट t raised to x minus 1 by 2 प्रूव्ह करायचं. तर इथं t ची व्हॅल्यू काढता येईल.
इथं टीच्या ऐवजी अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस 1 पाहिजे, तर आपल्याला ई रेस टू एक्स म्हणजे एक्सला सिम्प्लिफाय करायचं. तर इथं आपण लिहूयात सिन्स x इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर, याला सिम्प्लिफाय करायचं आणि टी ची व्हॅल्यू काढायची. इथे लॉगचा बेस काही नाही म्हणजे तो ई असतो. आता हा बेस घालवायचा तर दोन्हीकडे एक्सपोनेन्शियल बेस ई घ्यायचे. सो टेकिंग बेस ई ऑन बोथ साइड्स वी गेट e raised to x is equal to हा एक्सपोनेन्शियल बेस आणि लॉगरिथमिक बेस सेम असेल. e raised to log to the base e of f of x is equal to f of x. हा फॉर्म ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे लॉगरिथमची, ती आपण यूज केली. दोन्हीकडे एक्सपोनेंट बेस e घेतला तर लॉगरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल बेस कॅन्सल होतो आणि आपल्याला मिळतो 1 प्लस टी स्क्वेअर. इथे आपण 1 टी स्क्वेअर सेपरेट करूया. टी स्क्वेअर इज इक्वल टू e raised to x minus 1. टी ची व्हॅल्यू काय मिळेल? टी इज इक्वल टू अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस. ओके, तर ही व्हॅल्यू आपल्याला काढता आली पाहिजे. तर इथे आपला फायनल आन्सर लिहिता येईल. सो dy बाय dx इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू काय काढली आपण? अंडर रूट ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन which is our required answer. This is question number 6. Now question number 7. Question 7 is if x is equal to sin inverse e raised to t, y is equal to under root of 1 minus e raised to 2t, e raised to 2t, show that sin x plus dy by dx is equal to 0. आपला विचारलेला आहे सो दॅट साइन एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सी. आपल्याला प्रूव्ह करायचं. तर इथं बघा एक्स काय दिलाय? साइन इनवर्स ई रेस टू टी. आपला आन्सर ई रेस टू टी मध्ये नको, तर ई रेस टू टी मध्ये आन्सर नको असेल तर आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या ऐवजी सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करण्याचा विचार करायचा. तर सबस्टिट्यूशन काय करता येईल? इथं साइन इनवर्स मध्ये आपल्याला साइन आणायचं असेल तर ई रेस टू टी ला साइन मध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे साइन थीटा सपोज करावं लागेल. इथं 1 मायनस ई रेस टू 2t आहे, तो ई रेस टू टी ब्रॅकेट स्क्वेअर घेता येईल म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर टी या साइन स्क्वेअर थीटा आपल्याला तिथे मिळेल. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर म्हणजे सिम्प्लिफाईड फॉर्म मिळेल. इथं आपल्याला सबस्टिट्यूशन द्यायचं आहे. इथं जो y आहे तो 1 मायनस ई रेस टू टी स्क्वेअर आहे. इथे ई रेस टू टी ला सबस्टिट्यूट करायचं आहे बाय साइन थीटा, कारण साइन इनवर्स मध्ये साइन घेता येईल. इथेही 1 मायनस साइन स्क्वेअर फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सो पुट ई रेस टू टी इज इक्वल टू साइन थीटा. ओके, सो सिम्प्लाइज थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स टी, sin inverse of e raised to t. Okay. So x is equal to काय मिळेल? sin inverse of sin theta. The sin inverse sin cancel होईल, x is equal to theta मिळेल. So differentiate with respect to theta. dx by d theta is equal to derivative of theta is 1 and y is equal to काय मिळेल? under root of 1 minus sin square theta. So under root of 1 minus sin square is cos square. Square and square root cancels. Y is equal to cos theta. So y dy by dx काय मिळेल? Differentiate with respect to theta. dy by d theta is derivative of cos theta minus sin theta. तर आपल्याला dy by dx काढायचं आहे. Now dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. dy by d theta is minus sin theta. dx by d theta is 1. तर इक्वेशन काय मिळेल बघा? dy by dx is equal to minus sin theta. minus sin theta is आला तर काय मिळेल? sin theta plus dy by dx is equal to
पाहिजे. तर मायनस साइन एक्स आपण जस्ट लाईक घेतला प्लस साइन एक्स. आपल्याला आन्सर थीटामध्ये नको आहे, एक्समध्ये पाहिजे, साइन एक्स पाहिजे. तर आपण इथं थीटाची व्हॅल्यू रिप्लेस करू शकतो किंवा साइन थीटा डायरेक्टली रिप्लेस करा ई रेस टू टी. मग साइन थीटा काय आहे ई रेस टू टी प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता ई रेस टू टी इथं जर आपण एक्स इन टर्म्स ऑफ टी किंवा ई रेस टू टी सेपरेट केलं, एक्स इज साइन इनवर्स ई रेस टू टी, मग ई रेस टू टी काय आहे साइन एक्स, ई रेस टू टी इज साइन एक्स. Since x is equal to sin inverse e raised to t, so e raised to t is equal to sin x. So e raised to t is equal to sin x आपण रिप्लेस करूया. So sin x plus dy by dx is equal to 0. लक्षात घ्या आपण डेरिव्हेटिव्ह जो आहे तो इथं थीटामध्ये इथं पॅरामीटर टीच्या ऐवजी आपण थीटा घेतला फर्स्ट ऑफ ऑल, ई रेस टू टीला साइन थीटा रिप्लेस करू. त्यानंतर डिफरन्शिएट केला की dy बाय dx मायनस साइन थीटा, मायनस साइन थीटा जसं घेतला प्लस साइन थीटा प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0 आला. तर आन्सर आपल्याला थीटामध्ये नको आहे, साइन एक्स प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0 हवा होता. त्यामुळे साइन थीटाची व्हॅल्यू इथे रिप्लेस केली ई रेस टू टी प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. त्यानंतर ई रेस टू टी ची व्हॅल्यू आपल्याला साइन एक्स मिळाली, ती रिप्लेस केली की आपल्याला आन्सर मिळेल. सिंपल एक्झाम्पल्स आहेत पण इथे प्रॅक्टिस व्यवस्थित करायचे. तर आता आपण लास्ट एक्झाम्पलकडे जाऊया. क्वेश्चन 3 मध्ये लास्ट एक्झाम्पल आहे x इज इक्वल टू 8th एक्झाम्पल, x इज इक्वल टू 2bt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर, y इज इक्वल टू 1 minus t square upon 1 plus t square. Then we have to show that dx by dy is equal to minus b square y upon a square x. Okay? इथे x आणि y आपल्याला दिलेले आहेत. जर आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल इथं 1 plus t square फॉर्म दिसतोय. जर 1 plus t square फॉर्म असेल तर आपण t ला रिप्लेसमेंट देतो, t is equal to tan theta. So replace t by tan theta. जर आपण t is equal to tan theta रिप्लेस केला तर इथे आपल्याला काय मिळेल 2 tan theta upon 1 plus tan square theta which is formula for sin 2 theta. त्याचप्रमाणे इथे काय मिळेल 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta which is formula for cos 2 theta. हे दोन फॉर्म्युले आपल्याला रिप्लेस करता येईल. सो पुट t is equal to tan theta. So x is equal to 2 b आपण समजूया 2 tan theta upon 1 plus tan square theta. Y is equal to 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. y मध्ये a हा मल्टिप्लिकेट आहे a इंटू, सो a आपण बाजूला घेऊया. सो दिस इज फॉर्म्युला फॉर साइन 2 थीटा, b इंटू साइन 2 थीटा. x इज b इंटू साइन 2 थीटा. y काय मिळेल a इंटू कॉस 2 थीटा. आता आपल्याला जे आन्सर पाहिजे ते y आणि x मध्ये पाहिजे. y आणि x मध्ये आपल्याला आन्सर पाहिजे, साइन कॉस मध्ये नको. तर आपण इथे फॉर्म्युलेशन करू शकतो. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर इथे आपण ॲडजस्टमेंट करूया. x बाय a इज इक्वल टू साइन 2 थीटा. याचा स्क्वेअर पाहिजे, सो x स्क्वेअर बाय a स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर 2 थीटा. त्याचप्रमाणे y बाय a इज इक्वल टू कॉस 2 थीटा, y स्क्वेअर बाय a स्क्वेअर इज इक्वल टू cos स्क्वेअर 2 थीटा. आता आपण फॉर्म्युलेट करूया. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण त्या दोघांची ॲडिशन घेऊया. सो x स्क्वेअर बाय a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बाय इथे x स्क्वेअर बाय b आहे तो आपण इथे b लिहूया. b स्क्वेअर इथे x स्क्वेअर बाय b स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बाय a स्क्वेअर इज इक्वल टू
साइन स्क्वेअर टू थीटा प्लस कॉस स्क्वेअर टू थीटा इज इक्वल टू 1. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू अपॉन ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर इथं काय लिहिता येईल बघा. ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता आपण याला डिफरन्शिएट करायचं. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तसाच राहील. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. बी स्क्वेअर ॲज इट इज. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy by dx. ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉन्स्टंट्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 0. सो जो पॉझिटिव्ह टर्म आहे तो RHS ला जाईल आणि निगेटिव्ह. सो 2y b स्क्वेअर dy by dx is equal to minus 2a square x. So dy by dx is equal to minus 2a square x upon 2y or 2b square y. 2 cancels and we get the result. dy by dx is equal to minus of a square x upon b square y. इथे आपल्याला dx by dy विचारला. याचा रेसिप्रोकल घेऊया. सो dx by dy is equal to रेसिप्रोकल घेतला minus b square y upon a square x, which is all required. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये